आता राज्यगीताचं अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूला जा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दस्तरावणी तो महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा कृपया असं नसतं व्हावं. मी आदरणीय कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेब, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय आलोक आराधे साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राचे प्रतीक असलेलं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाजसुधारक आणि लोककल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून त्याचप्रमाणे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे. साक्षात हरीचे दर्शन झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींना स्फुरलेली ही एक सुंदर ओवी. हरीचे दर्शन म्हणजे सोन्याचा दिवस आणि अशावेळी आकाशातून अमृताचा वर्षाव होतो अशी भावना ज्ञानेश्वर माऊलींनी व्यक्त केली. आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे. आज सुमारे 3 तपांचे कोल्हापूर खंडपीठाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे आणि त्यामुळे खरोखरच हरी पाहिला रे अशी प्रकारची प्रत्येकाची मनोमत झालेली आहे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणीजात.
पसायदानातील या प्रेरणेतून अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या ज्योतीने आपण या कार्यक्रमाची प्रकाशमय सुरुवात करूया. लाईट अँड ब्राईटनेस हॅज ऑलवेज बीन इक्वेटेड विथ पॉझिटिव्हिटी अँड मोटिवेशन. द लॅम्प इज ॲज अ तमसोमा ज्योतिर्गमय. मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी ॲडव्होकेट विजयराव तथा व्ही आर पाटील, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा वकील संघटना तथा निमंत्रक खंडपीठ कृती समिती यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. टाळ्यांच्या गडगडाटामध्ये आपण त्याचं स्वागत करूया. नायकवडी यांना विनंती करतो की त्यांनी पोवाडा सादर करावा. कोल्हापूरचा शाहीर देशोला ललकारी, शाहीर आझाद गीत गातो पंचगंगतीरी. समतेचा हा विचार दे शाहूंची नगरी, शाहू महाराजांच्या कार्यास देतो गुजरा शाहिरी. गुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना, गुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना करवीर छत्रपतीना. गुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संसारात काय केलं? मागासांना न्याय मिळण्यास, मागासांना न्याय मिळण्यास घेऊन ध्यास केलं कार्यास, केलं कार्यास. समाज क्रांतिकारी निर्णय घेऊन आरक्षणाचा कायदा करून समतेचा मार्ग दिला दाखवून. जी 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 समतेचा मार्ग दिला दाखवून. जी 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 जी. विधवा स्त्रियांना पुनर्विवाह नवा अधिकार, धनगर मराठा विवाह शाहूंनी केला साकार. शिक्षण मोफत सक्तीचं केलं घेऊन पुढाकार, रंजल्या गांजल्यांना शाहूंनी दिला कायद्यानं आधार. न्याय समता आणि शिक्षण शाहू महाराजांची शिकवण, बाबासाहेबांनी ठेवणी जाण कायदे करून केलं वंदन, केलं वंदन. छत्रपती राजारामानी, छत्रपती राजारामानी शाहू पुत्रांनी निर्णय घेऊन, निर्णय घेऊन सामान्य जनतेला न्याय मिळण्यास उच्च न्यायालय स्थापनी खास. डॉक्टर आंबेडकर वकील समयास वकिली केली कोल्हापुरास. जी 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 वकिली केली कोल्हापुरास. जी जी जी. घटनेचे आद्य शिल्पकार, घटनेचे आद्य शिल्पकार भीमराव आंबेडकर, ज्ञानवंत थोर, ज्ञानवंत थोर. बुद्ध फुले कबीर गुरु मानणार, भारताची राज्य घटना लिहिणार बाबासाहेबांना मुद्रा त्रिवार. जी 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 बाबासाहेबांना मुद्रा त्रिवार. जी 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 जी. उच्च न्यायालय मुंबईत, उच्च न्यायालय मुंबईत, राजधानीत घ्यावं ध्यानात, घ्यावं ध्यानात. सर्किट बेंच आलं कोल्हापुरात, करवीरकरांचा आनंद गगनात. हायकोर्ट कामाची झाली सुरुवात. जी जी हायकोर्ट कामाची झाली सुरुवात. जी सरन्यायाधीश भारताचे, सरन्यायाधीश भारताचे. सरन्यायाधीश भारताचे, सरन्यायाधीश भारताचे पुत्र राज्याचे, महाराष्ट्राचे, महाराष्ट्राचे. न्यायमूर्ती गवईजी आमचा अभिमान, सरन्यायाधीश पदी विराजमान. शाहीर आझाद गात गुणगान. जी जी शाहीर आझाद गात गुणगान. ही वाहिली शागिरी कला, ही वाहिली शागिरी कला. शागिरी कला शाहू महाराजांना त्यांच्या कार्याला, त्यांच्या कार्याला. सर्किट बेंच उद्घाटन सोहळ्यास आझाद नायकवडी सुखवनास. मुद्रा शागिरी लहान थोरास. जी जी मुद्रा शागिरी लहान थोरास. जी
धन्यवाद नायकवडीजी. खरोखरच पोवाड्यामुळे एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. आता स्वागतपर प्रास्ताविक करण्याकरता आणि कोल्हापूर खंडपीठाला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपल्या बुद्धिचातुर्यानं यशस्वी शिष्ठाई करून आमचे मित्र ॲडव्होकेट संग्राम देसाई जे बार काउन्सिलचे सदस्य आहेत आणि माजी अध्यक्ष आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजचं स्वागतपर संबोधन आपल्यासमोर सादर करावं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या 6 जिल्ह्यातील वकिलांचं, पक्षकारांचं गेल्या 45 वर्षाचं स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं ते आदरणीय भूषण गवई साहेब यांचं अतिशय मनापासून मी आज इथे स्वागत करतो. त्यांना खऱ्या अर्थाने प्रशासकीय ज्यांनी साथ दिली ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचंही मी अतिशय मनापासून स्वागत करतो. ज्यांच्या स्वाक्षरीने, ज्यांच्या सहीने आणि ज्यांच्या अधिकाराने आपलं मुंबई कोल्हापूर येथे सर्किट बेंच बॉम्बे हायकोर्टचं स्थापन झालं ते महाराष्ट्राचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय आलोक आराधे साहेब यांचंही मी मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना आठवत असेल कोल्हापूरमध्ये आपण आंदोलन केलं त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यावेळी प्रॉमिस केलं होतं आणि आपला शब्द ठेवला ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा देखील अतिशय मनापासून मी स्वागत करतो. कोल्हापूरची शान छत्रपती शाहू महाराज जे आज इथे उपस्थित आहेत त्यांचं अतिशय मनापासून मी स्वागत करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. एक साधारण 5-5.5 वर्षापूर्वी बार काउन्सिलची इलेक्शन ज्यावेळी डिक्लेअर झाली त्यावेळी इलेक्शन कॉन्टेस्ट करताना विचार केला की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या छोट्याशा जिल्ह्यातनं आलो मी, 500 वकील आणि आम्हाला 2,500-3 हजार मतं पाहिजेत, तर कसं निवडून येणार. आणि माझ्या मनात नेहमी एक प्रार्थना बसलेली आहे की आपण आयुष्य कसं जगावं. अँड इट सेज गॉड गिव्ह मी द सेरेनिटी टू एक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ते आज सहन करण्याची मला ताकद दे, शांतता दे. गिव्ह मी द करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन. ज्या गोष्टी मी बदलू शकतो ते बदलण्याची मला ताकद दे. अँड विजडम टू नो द डिफरन्स बिटवीन देम. ज्या गोष्टी मी बदलू शकतो आणि ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ह्यामधला फरक समजण्याचं मला बुद्धी दे. आणि आम्ही ज्यावेळी सर्व बार काउन्सिल मेंबर आणि कोल्हापूरचा खंडपीठाचा जो प्रयत्न करणारे सर्व वकील एकत्र आलो, दॅट टाइम आवर विजडम टोल्ड अस दॅट इट वॉज अ इम्पॉसिबल जॉब. आणि हे खरोखरच शक्य नव्हतं. अँड देअरफॉर बिईंग लॉयर्स आपल्याकडे एक नेहमी चांगली गोष्ट असते की आपल्या सोयीप्रमाणे वी अमेंड थिंग्स. अँड देअरफॉर वी अमेंडेड द प्रेयर. आम्ही प्रेयरच अमेंड करून टाकली. अँड वी सेड दॅट गिव्ह अस द विजडम टू नो द डिफरन्स बिटवीन देम. आम्हाला शहाणपण दे की आम्हाला बदलू शकतो की नाही हे समजण्याचं शहाणपण दे. परंतु ज्यावेळी कळेल की आम्ही बदलू शकत नाही त्यावेळी परमेश्वरा अशी थोर आणि शक्तिवान माणसं आम्हाला दे जे आमच्याकरता हे बदलू शकतील. आणि परमेश्वराने दिलेली ही थोर आणि शक्तिमान माणसं आज आपल्या समोर उभी आहेत. आदरणीय भूषण गवई साहेब खऱ्या अर्थाने आपणा सर्वांकरता देवदूत आहेत. मला अजूनही आठवतं 2021 मध्ये बार काउन्सिलतर्फे पहिला क्लेबचा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेतला होता. त्यावेळी थोडंसं डेअरिंग करून त्यावेळी भाषणामध्ये मी म्हटलं की आपलं कोल्हापूरला सर्किट बेंच होणं गरजेचं आहे, तर आदरणीय भूषण गवई साहेबांनी त्यामध्ये लक्ष घालावं आणि सहकार्य करावं. आणि आदरणीय भूषण गवई साहेबांनी फॉर द फर्स्ट टाइम वोकली ओपनली जाहीर प्लॅटफॉर्मवरनं बीइंग अ सुप्रीम कोर्ट जज सपोर्टेड इट. अँड सिन्स 2021 टिल 2025 गेली 5 वर्ष सातत्याने इथे खंडपीठ व्हावं म्हणून एकमेव व्यक्ती जी आपल्या सोबत राहिले ते म्हणजे आदरणीय भूषण गवई साहेबच.
मी यावेळी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या 24 सदस्यांचे, ज्यांनी मला खरोखर हा प्लॅटफॉर्म दिला, ज्यांनी मला हे सपोर्ट केला की ज्यांच्यामुळे आदरणीय भूषण गवई साहेबांपर्यंत पोहोचू शकलो. आदरणीय जयंत जायभावे साहेब आणि आदरणीय आशिष देशमुख साहेब यांचं मी खास मुद्दाम इथे आभार मानेन की त्यांनी मला खरोखरच खूप सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचू शकलो. हे सांगत असताना मला अतिशय आनंद होतो की आदरणीय भूषण गवई साहेबांनी 2021 मध्ये तो शब्द दिला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जे कार्यक्रम झाले त्या प्रत्येक कार्यक्रमात, मग तो नागपूर असेल, औरंगाबाद असेल, पुणाही असेल आणि मुंबई असेल, सगळ्या ठिकाणी आदरणीय गवई साहेबांनी तिथे हेच सांगितलं की कोल्हापूरला खंडपीठ झालं पाहिजे. बरेच वेळा आपण पुण्याच्या दिशेने गेलो, मुंबईच्या दिशेने गेलो की काही वेळा आपण आपला स्वतःला कंट्रोल करतो, पण गवई साहेबांनी आपला स्टँड पहिल्यापासून आतापर्यंत तोच ठेवला. आणि खरोखरच अशा एका थोर व्यक्तीने ज्यावेळी आपल्याला सपोर्ट केला त्याचवेळी ही गोष्ट होऊ शकली. त्यामुळे आमच्याकरता आदरणीय भूषण गवई साहेब हे देवदूत आहेत. सर, आपलं मनापासून खूप खूप या कोल्हापूर नगरीत स्वागत. काल संध्याकाळी आपण ज्यावेळी या कोल्हापूर नगरीमध्ये एंट्री केली, मला वाटत नाही की कुठल्याही, म्हणजे सॉरी टू से दॅट राजकीय नेते खूप आहेत, पण कुठल्याही राजकीय नेत्यांचं स्वागत जेवढं झालं नसेल उत्स्फूर्तपणे, एवढं मोठं स्वागत आदरणीय भूषण गवई साहेबांचं झालं. हे सांगत असताना एंजल नंबर 1, ही वॉज एंजल फॉर अस, एंजल नंबर 1. जरी आदरणीय भूषण गवई साहेबांनी आपल्याला सपोर्ट केला तरी प्रशासकीय बाजूने आपल्याला तेवढाच सपोर्ट मिळणं अतिशय गरजेचं होतं. आणि मला खऱ्या अर्थाने आनंद होतो की साहेब, मला अजून आठवतं की 2019 मध्ये आम्ही सगळे निवडून आल्यानंतर पहिली ज्यावेळी मीटिंग घेतली त्यावेळी आमची खंडपीठाची जी काय चळवळ होती ती एवढ्या मरगळीला आली होती की आम्हाला सगळ्यांना गोळा करून सगळ्यांना आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ असं ताकद द्यावी लागली. त्यावेळी साहेब आमचे सगळे मस्करी करायचे, रोज सकाळी, म्हणजे सगळे कायमच मस्करी करायचे. परंतु या सगळ्यांची मस्करी बाजूला ठेवून आम्ही एका व्यक्तीला आदर्श मानलं की कितीही विपरीत परिस्थिती आली तर त्याच्यावर मात करून कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ, आणि ते म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. जसा आपण साहेब आम्हाला पूर्ण सहकार्य केलं याबद्दल अतिशय मनापासून आपले आभार मानतो. मला अजूनही आठवत आहे की आय हॅव प्रॅक्टिस फॉर 28 years अँड इन दिस 28 years जर ज्युडिशियरी करता, इन्फ्रास्ट्रक्चर करता सगळ्यात जास्ती जर कोणी सपोर्ट केला असेल तर ते म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्याला सपोर्ट केला आहे. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने इव्हन आपली बार काउन्सिलची आता तळोजाला जी मोठी ट्रेनिंग अकॅडमी होते, आज आमचे मित्र उदयजी सामंत साहेब इकडे बसले आहेत, त्यांनी आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला जागा दिली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांनी आपल्याला सपोर्ट केला म्हणून एक मोठी लॉयर्स ट्रेनिंग अकॅडमी आपण त्यांच्या मदतीने करू शकलो. आणि मला तो दिवस आठवतो, महाडला ज्यावेळी कोर्टाचं उद्घाटन होतं त्यावेळी आदरणीय भूषण गवई साहेबांनी प्रोटोकॉल सोडून पहिल्यांदा भाषण केलं आणि म्हणाले मी काही गोष्टी बोलणार आहे आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री त्याला उत्तर देतील. आणि आदरणीय आपल्या गवई साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तिथे म्हटलं की कोल्हापूरला खंडपीठ झालं पाहिजे. आम्हाला अपेक्षा होती की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळी डिक्लेअर करतील म्हणून आम्ही असा व्हिडिओ कॅमेरा घेऊन बसलो होतो. परंतु त्यावेळी भाषणात काही साहेब बोललेच नाही. मग भाषण झाल्यानंतर मी स्टेजवरती गेलो आणि साहेबांकडे हात जोडले, म्हटलं साहेब आम्हाला कोल्हापूरचं खंडपीठ. त्यावेळी साहेबांनी खांद्यावर हात ठेवून जे मला सांगितलं त्या दिवशी मला खात्री झाली की आपल्याकडे खंडपीठ 100% होणारच. आणि साहेबांनी आपला शब्द खरा कळला. साहेब आपण एवढं केलेलं आहे, फक्त 2च विनंत्या करतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्टची फार गरज आहे. बरेच हल्ले होत आहेत, बरेच काही डेथ झाल्या आहेत. आपण यावेळी मात्र इकडे आम्हाला सपोर्ट करावा. आणि आदरणीय गवई साहेबांच्या समोर आपण आम्हाला एक प्रॉमिस केलेला आहे की आपल्या ट्रेनिंग अकॅडमीला 10 करोड रुपये देऊ. आम्ही सर वाट बघतोय, लवकरच ते आपण द्याल अशी आपण अपेक्षा करतो. याचबरोबर सो देअरफॉर इज द सेकंड एंजल फॉर अस. या संपूर्ण आपल्या या प्रक्रियेमध्ये आम्ही एवढ्या वेळा चीफ जस्टिसना निवेदनं दिली आहेत, आतापर्यंत वेगवेगळ्या चीफ जस्टिसेसना निवेदनं दिलेली आहेत की थोड्या म्हणजे काही वर्षांनी आम्हाला निवेदन देणारे एक्सपर्ट म्हणून लोक आमच्याकडे आले असते, एवढी आम्ही निवेदनं दिली आहेत. शेवटी नंतर फोटो काढण्यासाठीच ती निवेदनं व्हायची. परंतु मला अजून आठवत आहे की ज्यावेळी शेवटी आम्ही एका चीफ जस्टिसनं नाव घेणं बरोबर नाही, गेलो आणि भेटलो, त्यांना निवेदन दिलं, त्यावेळी ते असं आम्हाला म्हणाले, सी मिस्टर वी आर मायग्रेटिंग बर्ड्स, वी आर हिअर फॉर अ फ्यू मंथ्स, फ्यू इयर्स मे बी, वी डोंट नो व्हॉट हॅपन्स ओव्हर हिअर.
सो वील हॅव टू टेक इन टू कॉन्फिडन्स ऑल द स्टेक होल्डर्स अँड ओनली देन डिसाईड, असं त्यावेळेचे आम्हाला चीफ साहेबांनी सांगितलं. पण तो मी खरंच सांगतो, समबडी हॅड टू बेल द कॅट. कोणाला तरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधणं गरजेचं होतं आणि ती ताकद आदरणीय आलोक आराधे साहेबांनी दाखवली आणि आपल्याला हे खंडपीठ दिलं. सर, अतिशय मनापासून आपलं आभार व्यक्त करतो. सो देअरफॉर इज द थर्ड एंजल फॉर अस. हे सांगत असताना मला अजूनही महत्वाची गोष्ट सांगायची आहे की कोल्हापूरला खंडपीठ व्हावं म्हणून गेल्या 1.5 वर्षापूर्वी आम्ही एक मीटिंग घेतली होती. जवळजवळ 1000-1200 लॉयर्स त्याकरता उपस्थित होते. त्यावेळी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. सगळे भाषणं चालू झाली, म्हणाले एवढं आपण आंदोलन केलं आता काहीच होत नाही. आमचे विवेक घाडगे साहेब अतिशय ॲग्रेसिव्ह आहेत. ते पटकन उभे राहिले भाषणाला आणि म्हणाले आता भरपूर झालं, खूप झालं, आता काही होणार नाही, आत्मदहन केलं पाहिजे आपल्याला, त्याशिवाय काय पर्याय नाही आणि पहिला आत्मदहन करणारा मी असेन, असं विवेक घाडगे साहेबांनी म्हटलं. आणि 10-12 लोक समोरनं उठून बाहेर गेले. मला टेन्शन, म्हटलं हे बाहेर का गेले. म्हणून शेजारी बसलेल्या एका कोल्हापूरच्या वकील साहेबांना विचारलं, म्हटलं हे बाहेर का गेले. काय नाही म्हटले, कांडापिटी रॉकेल आणायला गेले. तर मला घाबरलो, म्हटलं हे आता काहीतरी नवीन अजून प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून मी तिथनंच आदरणीय आमचे सामंत साहेबांना, उदय सामंत साहेबांना फोन लावला. म्हटलं इकडे वाता, आम्ही थोडंसं राजकारणी भाषा वापरली, म्हटलं 3000 वकिलांचा मॉब जमलाय, इकडे आत्मदहन होऊ शकतं, इमिजिएटली तुम्ही काहीतरी करा. उदय सामंत साहेबांनी आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना फोन केला आणि 10व्या मिनिटाला एकनाथ शिंदे साहेबांनी फोनवरून सर्व वकिलांना आश्वासन दिलं की कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरला खंडपीठ होईल आणि त्याकरता मी पूर्णपणे मदत करेन. साहेब, कधी कधी सरकारने त्याची दखल घेणं हे देखील अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे नाथांचे नाथ एकनाथ साहेब आपलं देखील अतिशय मनापासून स्वागत करतो. या कोल्हापूरच्या नगरीमध्ये साहेब आम्ही असंख्य वर्ष आंदोलनं केली. आज खऱ्या अर्थाने हे मूर्त स्वरूपाला आलेलं आहे. मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की तो दिवस ज्या दिवशी राजभवनावरती आदरणीय गवई साहेबांनी एक मीटिंग बोलवली होती, त्या मीटिंगला आदरणीय आरोप आराधे साहेब, गायकवाड साहेब आणि आमचे गार्डियन आताचे इकडचे जस्टिस मकरंद कर्णिक साहेब हे सगळे तिकडे हजर होते आणि आमची तिकडे मीटिंग चालू होती. आणि मीटिंगमध्ये व्हेन्यू कुठला करावा, काय करावा, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू होती. आणि बिल्डिंग कुठली करावी ह्याच्यावरनं थोडंसं अंदाज येत नव्हता. त्यावेळेपासून आतापर्यंत बिल्डिंग कुठे असावी हे ठरवण्यापासून ते बिल्डिंग तयार करेपर्यंत खऱ्या अर्थाने जर कोणी मेहनत घेतली असेल तर ते म्हणजे आदरणीय मकरंद कर्णिक साहेब. त्यांचं एकदा जोरदार स्वागत झालं पाहिजे, कारण सरांच्या शिवाय झालंच नसतं. गायकवाड साहेब, पूर्ण टीम सगळ्यांनी मिळून म्हणजे दिवस रात्र मेहनत घेतली. अतुल चव्हाण साहेब जे आपले इंजिनियर आहेत त्यांनी तर अहोरात्र आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरनी काम केलं. परंतु त्या दिवशी माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस होता. एवढ्या मोठ्या लोकांमध्ये मी एक छोटासा माणूस, तालुक्यातनं प्रॅक्टिस करणारा वकील तिथे हजर होतो. आणि त्या दिवशी आदरणीय भूषण गवई साहेबांनी चीफ सरांना सांगितलं, सर आपके हाथ से बहुत बड़ा काम हो रहा है. तर त्यावेळी चीफ सर म्हणाले, नाही नाही सर, ये तो सर आपका आशीर्वाद है, आप ही कर रहे. त्यावेळी गवई साहेब असं म्हणाले, साहेब असं आहे की हे तुम्हीही करत नाही आहात, मीही करत नाहीये, देवी महालक्ष्मी आपल्या हातातनं करून घेते आणि हे काम माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी आणि वकिलांसाठी नाही आहे, सामान्य पक्षकारांना लवकरात लवकर आणि अतिशय कमी स्वस्त ह्याच्यात न्याय मिळावा, कमी खर्चात न्याय मिळावा याकरता करतोय, जनतेसाठी करतोय, हे आदरणीय गवई साहेबांनी त्यावेळी सांगितलं. आणि म्हणून माझ्या वकील बांधवांना विनंती आहे की आज त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलंय. इथून जबाबदारी आपली चालू होते की सामान्य पक्षकाराला अतिशय कमी वेळात, नो ॲडजॉर्नमेंट झोन आणि अतिशय अल्प खर्चामध्ये न्याय देण्याची जबाबदारी आजपासून आपली आहे. आणि आपण सर्वांनी वचन देऊया की ती आपण पूर्ण करू. तरच खऱ्या अर्थाने त्यांनी जे काय मेहनत घेतली, प्रयत्न केले, त्याचा सगळ्याचं सार्थक ठरेल. शेवटी जाता जाता मी एवढंच सांगेन की आपण आजपर्यंत म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताचे पंतप्रधान यांनी प्रभू श्री राम मंदिराची पुनर्स्थापना केली आणि संपूर्ण देशभरात हर्षोल्लास, सगळीकडे आनंदी आनंद. मला असं आज इथे म्हणायचं आहे की त्या मंदिराशी मी कंपॅरिझन नाही करणार, परंतु आपण सर्वांनी हे न्याय मंदिर कोल्हापुरात स्थापन करून त्याहीपेक्षा पुण्याचं काम केलं आहे असं मी म्हणेन. आणि या न्याय मंदिरात केवळ एका धर्माचे नाही तर सर्व धर्माचे लोक येतील.
या आपल्या न्याय मंदिरामध्ये कुठला एक कुराण गीता याचं होणार नाही पठण, तर ह्या आपल्या न्याय मंदिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या कॉन्स्टिट्यूशनचंच आदरपूर्वक इकडे पालन केलं जाईल. आणि म्हणून मला फार अभिमान आहे की अशा पद्धतीचं आज आपण इथे काम करतोय. जाता जाता एवढंच म्हणेन की खूप जणांचे आभार मानायचे आहेत, वेळ कमी आहे, परंतु आपल्यावरती सगळ्यांवरती संस्कार आहेत की एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात आपण ज्यावेळी करायला जातो त्यावेळी परमेश्वराचे आणि आपल्या आईवडिलांचे आपण नेहमी आशीर्वाद घेतो. आज इकडे बसलेली पाचही मंडळी थोर मंडळी आहेत, ही आम्हाला परमेश्वरासारखीच आहेत आणि आमच्या आईवडिलांसारखीच आहेत. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात मी आदरणीय गवई साहेबांचे आशीर्वाद घेतो आणि आपण सर्वांनी उभं राहून जोरदार टाळ्या मारून आज सर्वांचं यांचं स्वागत करावं एवढी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद संग्रामजी, जिंकलत तुम्ही. ऋणातून उतराई होण्याची हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आपण सर्वांनी उभं राहून साजरा केलात. सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि संग्रामजी, डोळ्यात पाणी आणावं अशा प्रकारचं आजचं तुमचं हे भाषण होतं. त्यामुळं सर्वजण आजच्या आपल्या भाषणावरती मनसोक्त आनंद व्यक्त करत आहेत. आता मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट अमोल सावंत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय सरन्यायाधीश श्री गवई साहेब, सर्वोच्च न्यायालय दिल्ली, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोकजी आराधे, तसंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे, कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रशासकीय न्यायमूर्ती श्री मकरंदजी कर्णिक व राज्याचे भूषण असणारे खासदार छत्रपती शाहू महाराज, याबरोबरच व्यासपीठावरील सर्व मान्यवर व व्यासपीठावरच्या समोरच्या सर्व मान्यवरांचे मी एक धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या ह्या ऐतिहासिक प्रसंगी आदरणीय सरन्यायाधीश श्री गवई साहेब यांच्या हस्ते या कोल्हापूर सर्किट बेंचचे 40 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर उद्घाटन होत आहे. या प्रसंगी मी महाराष्ट्र व गोवा वकील परिषद तसेच वकील परिषदेचे 2,50,000 सदस्य यांच्या वतीनं या खंडपीठास मनपूर्वक शुभेच्छा देतो. या खंडपीठाशी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील वकील वर्गाच्या हातून इथे येणाऱ्या न्यायाधीशांच्या हातून जनता जनार्दनाला न्याय मिळो व आपल्या संविधानाद्वारे होणाऱ्या न्यायदानातून न्यायाची प्रतिष्ठा वाढो अशी मी शुभेच्छा देतो. डिसेंट्रलायझेशन ऑफ ज्युडिशियरी हा काही भावनात्मक प्रश्न नाही, तर तो एक संविधानात्मक न्यायदान जलद गतीनं व विनाविलंब होण्यासाठी काळाची असलेली गरज आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या जस्टिस फॉर ऑल अँड जस्टिस ॲट द डोर स्टेप ऑफ द लिटिगंट या तत्वाशी सुसंगतसुद्धा आहे. कोल्हापूर खंडपीठाच्या बाबतीमध्ये हे खंडपीठ व्हावं याच्याकरता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने 2010 ते 2025 या कालावधीत 4 ठराव पारित केले आणि भक्कम पाठिंबा कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे म्हणून आम्ही बार काउन्सिलच्या वतीनं दिला होता. भारतीय न्यायव्यवस्थेचे लोकशाहीकरण होण्याकरता सर्वोच्च न्यायालयापासून तसंच जिल्हा न्यायालयापर्यंत विकेंद्रीकरण झाले पाहिजे ही बार काउन्सिलची सुरुवातीपासून असलेली भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत आणि यापुढेही त्या भूमिकेवर आम्ही ठाम राहू. जाता जाता एवढंच सांगेल सर, श्रेय तर याच्यामध्ये खूप लोकांचं आहे, पण बार काउन्सिलच्या भूमिकेला बळ आणि मूर्त स्वरूप देण्याचं काम जर एखाद्या महान व्यक्तीने केलं असेल तर ते म्हणजे आदरणीय न्यायमूर्ती गवई साहेब यांनी केलं आहे. एखाद्या गोष्टीचं श्रेय घेण्याची चढाओढ लागते, पण इथं बसलेल्या सर्व तमाम जनतेला हे जरूर माहिती आहे की
हे जे खंडपीठ झालंय, हा आजचा जो सोन्याचा दिवस या कोल्हापूरवासियांना आणि या 6 जिल्ह्यातल्या लोकांना मिळाला आहे, त्याचं श्रेय म्हणजे फक्त माननीय न्यायमूर्ती गवई साहेबच आहेत. जाता जाता मी एवढंच सांगेल की संग्रामजींनी सांगितलं तर ह्या व्यासपीठावर महाराष्ट्रात सगळ्यात मोठी रिसर्च इन्स्टिट्यूट आम्ही बांधत आहोत. तर त्याकरता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला 10 कोटीचे फंड देण्याचे कबूल केले होते. तर माझी सर्व तमाम वकिलांच्या वतीनं विनंती आहे की आमच्याकरता पण थोडीशी लाडकी योजना करा, म्हणजे आमचंही वकिलांचं भलं होईल. जाता आता मी आता एवढंच सांगेल की सर्व न्यायिक अधिकारी, मुख्यतः आदरणीय गवई साहेब, इतर सर्व न्यायिक अधिकारी, तसंच न्यायपालिकेचे, तसेच शासनाचे, मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे आणि या खंडपीठासाठी लढा देणाऱ्या खंडपीठ समितीचे सर्व सदस्य, त्यांना पाठबळ देणारे असलेली अथांग वकिलांची जनता, त्याचबरोबर तुमच्या लढ्याला बळ देण्याकरता आमच्या बार काउन्सिलचे 4 सदस्य विवेकजी घाडगे, संग्रामजी देसाई, त्याच्यानंतर वसंतरावजी भोसले, मिलिंदजी थोबडे व यांना साथ देण्याकरता 6 जिल्ह्यातले सर्व अध्यक्ष, सर्व मॅनेजिंग कमिटी, सर्व वकील सदस्य आणि सामान्य जनता या सर्वांच्या वतीने हे खंडपीठ स्थापन झालं. त्यामुळे मी त्या सर्वांच्या पुढे नतमस्तक होऊन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो, माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सावंत साहेब. कोल्हापूर खंडपीठाच्या उभारणीमध्ये ज्यांनी अथक परिश्रम घेतले आणि अत्यंत जबाबदारीने हे कार्य सिद्धीस नेले असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय मकरंद कर्णिक साहेब, जे कोल्हापूर खंडपीठाचे पहिले प्रमुख प्रशासकीय न्यायाधीश आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत आणि स्वागतपर संबोधन करावं. भारताचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोक आराधे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, छत्रपती शाहू महाराजजी, कोल्हापूरचे पालकमंत्री, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आज या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे वकील बंधू भगिनी आणि आपण सर्व, आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सामाजिक व न्यायिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या सोहळ्यासाठी एकत्र आलो आहे. कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन होणे ही केवळ भौगोलिक सोय नाही, ती सामाजिक न्यायाची गरज आहे. कोल्हापूर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्राचे केंद्र आहे. आजपर्यंत कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील हजारो नागरिकांना न्यायासाठी मुंबईला प्रवास करावा लागायचा. वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाट्यात यायचा. पण आता सर्किट बेंचमुळे न्यायाचा हक्क आपल्या दाराशी आला आहे. सर्किट बेंच स्थापन होणे म्हणजे लोकशाही सशक्त होणे. हे केवळ न्याय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण नाही, तर न्याय मिळवण्याच्या संधीचा लोकशाहीकरण आहे. संविधानाच्या अनुच्छेद 39 नुसार प्रत्येक नागरिकाला न्याय मिळण्याची समान संधी मिळावी, हीच संविधानाची भूमिका आहे. आजचा ऐतिहासिक दिवस आपल्या सर्वांचे आदरणीय भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती श्री भूषण गवई साहेब यांच्या विशेष प्रयत्नांमुळे साकार होऊ शकला. न्यायमूर्ती गवई सर यांनी सातत्याने ही भूमिका राहिली आहे की न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. जलद गतीने हे काम साकार होण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोक आराधे साहेब यांचे योगदान ही मोठे आहे.
तसेच विशेष उल्लेख करावा लागेल तो महाराष्ट्र शासनाचा. मी व श्री विलास गायकवाड सहसचिव महाराष्ट्र शासन हे या जुन्या बिल्डिंगची पाहणी करत असताना असं लक्षात आलं की परिस्थिती बिकट आहे, पण काही अशक्य नाही. परंतु शासनाने तत्परतेने इमारतीचे पुनर्निर्माण केले. ज्या कामास किमान 6 महिने लागले असते ते काम केवळ 31 दिवसात झाले. शासनाच्या जलद निर्णय प्रक्रियेमुळे आणि अंमलबजावणीमुळे इमारत पुनर्निर्माण व सर्किट बेंच कार्यान्वित होण्यात श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच पुणे विभागाचे चीफ इंजिनियर श्री अतुल चव्हाण साहेब, मुख्य अभियंता PWD पुणे श्री अमोल येडगे जिल्हाधिकारी, श्रीमती के मंजुला लक्ष्मी ज्या मनपा आयुक्त आहेत, श्री कार्तिकेयन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषद, श्री हेमंत भोसले ह्या लोकांबरोबर मी 1 महिना बरेच काम केलं, एकत्र काम केलं. मी, विलास गायकवाड, हेमंत भोसले, रजिस्ट्रीचे सर्व सहकारी, अतुल चव्हाणजी, बरेच मीटिंग्स झाल्या. वेळोवेळी चीफ जस्टिस साहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग्स घेतल्या आणि प्रत्येक वेळेला आम्हाला शासनाकडनं अगदी खऱ्या अर्थाने सहकार्य मिळत गेलं. मला ते ह्या ठिकाणी एकच सांगावं असं आपल्याला वाटतं, ते म्हणजे माझे बरेच वकील बंधू भगिनी जे बरेच वर्ष मुंबईत प्रॅक्टिस करायचे, आज ते कोल्हापूर सर्किट बेंचमुळे सुरुवातीला थोडा नॅचरली जेव्हा काही नवीन घडत असतात तेव्हा चेंज बदल हा कोणाला ॲक्सेप्टेबल नसतो इझिली, आपण सेटल झालेलो असतो. पण नंतर सर्वांनी अगदी एकमताने आणि पॉझिटिव्हली सगळा विचार करून जवळजवळ 200 ते 250 माझे वकील बंधू भगिनी या ठिकाणी स्थायी झालेले आहेत. आणि मी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने मला चीफ जस्टिस साहेब पण म्हणाले, CJI साहेब पण म्हणाले की आम्ही जेव्हा हे बेंच सुरुवात करू तेव्हा सगळं खेळीमेळीच्या वातावरणात आणि सहकार्य करून सुरुवातीला आपल्याकडनं खूप सहकार्याची अपेक्षा आहे, जी मला बारच्या लोकांनी प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आणि आमच्याकडून कुठलाही तुम्हाला त्रास होणार नाही याचा मी माझ्या तिन्ही सहकाऱ्यांच्या वतीने, दिघे साहेब झाले, शर्मिला देशमुख न्यायमूर्ती झाल्या, संतोष चपळगावकरजी झाले, हे तुम्हाला आश्वासन देतो. आणि आपण सगळे मिळून एक चांगली ही इन्स्टिट्यूशन पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून बॉम्बे हायकोर्टचं नाव जे आहे, we must always keep the flag flying high of the Bombay High Court and maintain the rich traditions and culture of this great institution. हे म्हणून माझे 2 शब्द मी थांबवेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय कर्णिक साहेब. मी आता महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री, लोकप्रिय नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. एक मिनिट सर. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन संपन्न झालंय. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय आणि महाराष्ट्राचे सुपुत्र आदरणीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब, न्यायमूर्ती आदरणीय चंद्रशेखर जी, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक जी, न्यायमूर्ती महेश सोनक जी, रवींद्र घुगे जी, छत्रपती श्री शाहू महाराज खासदार आपले, न्यायमूर्ती भारतीताई डांगरे जी, आमचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जी, न्यायमूर्ती मनीष पितळे जी, अनिल किलोर,
शिवकुमार दिघे, श्याम चांडक, गौतम अखंड, आमचे एजी वीरेंद्र सराफजी, संग्राम देसाई, वसंतराव भोसले, विवेक घाडगे, मिलिंद जी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुखजी, न्यायमूर्ती एच जे चपळगावकर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, ज्यांचे राहिले असतील ते माफ करा, सर्व सन्मान्य व्यासपीठ, समोर आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्व वकील बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आजचा दिवस केवळ कोल्हापूरकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस आहे. सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातील वकील आणि पक्षकार गेल्या जवळपास 40-42 वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आणि दिवस आज अखेर उजाडला आहे. आणि या सर्किट बेंचचं उद्घाटन करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब उपस्थित आहेत. याचा विशेष आनंद आपल्या सगळ्यांना आहे. गवई साहेब हे महाराष्ट्राचे सुपुत्रच नाहीत तर महाराष्ट्राचे ते भूषण पण आहेत. संविधानाचे रक्षण करते म्हणून त्यांनी सूत्र हाती घेतली. खऱ्या अर्थाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं आणि आम्हाला अभिमान आहे गवई साहेब हे त्याच महामानवाचे वारसदार आहेत. याचा देखील आनंद आम्हाला. गवई साहेबांनी आजवर अनेक लँडमार्क जजमेंट दिली. न्यायव्यवस्थेला निष्पक्ष, जलद आणि पारदर्शक करण्यासोबतच संवेदनशील करण्यावरही त्यांचा भर होता आणि आहे. त्यांचा न्यायदानाचा प्रवास, त्यांचे ऐतिहासिक निर्णय, न्यायव्यवस्थेला बळकट करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान हे अतिशय अभिमानास्पद आहे आणि म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा. न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची खूप मोठी परंपरा आहे. त्या परंपरेतील खऱ्या अर्थाने त्या परंपरेच्या माळेतील गवई साहेब देखील एक मनी नव्हे एक मुकुटमणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला त्यांचा सार्थ अभिमान आहे. मगाशी अगोदरच्या वक्त्यांनी या संदर्भातली अधिक माहिती दिली आहे. 1931 मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापुरात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय स्थापन केलं. कोल्हापूर गॅझेट आणि कोल्हापूर लॉ रिपोर्टमध्ये त्याचे संदर्भ सापडतात. त्यापूर्वी 1867 मध्ये जिल्हा न्यायालय स्थापन झालं. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे कोल्हापूरचे पहिले जिल्हा न्यायाधीश होते. आणि या खंडपीठास मिळालेल्या मंजुरीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या गौरवशाली भूतकाळाचं आज येथे स्मरण होताना स्मरण होतं आहे. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या राजवटीत याच कोल्हापूर परिसराने न्यायाचं राज्य कसं असतं हे अनुभवलं.
आणि सामाजिक न्यायाचं आदर्श उदाहरण म्हणून शाहू महाराजांकडे पाहिलं आणि त्यांच्याच कोल्हापुरात आज न्यायाचं मंदिर उभं राहिलं आहे आणि म्हणून एक सामाजिक न्यायाचं वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. कोल्हापूरमधील न्यायव्यवस्थेचा परीघ काळानुरूप विस्तारत गेला आहे. आज त्याचा पुढील गतिमान प्रवास देखील सुरू होतो आहे. यातून न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल याची खात्री आपल्या सगळ्यांना झाली आहे. मुख्य म्हणजे जो न्याय शेकडो मैल दूर होता तो आता आपल्या घरापर्यंत आलेला आहे. पक्षकारांना आता मुंबईच्या कोर्टाची पायरी चढण्याऐवजी तीच पायरी कोल्हापुरात आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मला आठवतंय आपल्या सरकारने देखील शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वी राबवला. आता न्याय आपल्या दारी आला आहे हा देखील या ठिकाणी आजचा दिवस भाग्याचा आहे आपल्यासाठी. मी कोल्हापूरकरांचे, वकिलांचे, न्यायवृंदांचे सगळ्यांचं अभिनंदन करतो कारण इथं न्यायासन आलं पाहिजे हा आग्रह अनेक वर्षाचा होता. तब्बल 42 वर्षानंतर कोल्हापूरकरांनी संघर्ष केला, आंदोलनही केली. दीर्घकाळ चाललेल्या लढ्याला महायुतीच्या काळात आणि आता गवई साहेबांच्यामुळे याला न्याय मिळाला आहे याचा आनंद आपल्याला आहे. न्याय देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे, मागेल त्याला न्याय मिळाला पाहिजे हा आग्रह नेहमी गवई साहेबांचा असायचा. मला आठवतंय 3 महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सत्कार समारंभात देखील गवई साहेबांनी कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. महाडच्या देखील उद्घाटनाच्या वेळेस देखील त्यांनी म्हटलं होतं. आणि कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना त्यांच्या भरीव योगदानामुळेच झाली आहे. गवई साहेबांनी स्वतः लक्ष घालून या ठिकाणी ही मागणी पूर्ण केली. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सुपुत्राने आपल्या मायभूमीचे पांग फेडले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोल्हापूरकरचा कोकणवासी आणि पश्चिम महाराष्ट्र गवई साहेबांचे हे ऋण कधी विसरणार नाही. कारण मुंबईला जाणं, 1 दिवस जाण्यात, 2 दिवस तिथे थांबण्यात असा जो काही वेळ या ठिकाणी जायचा आता तो वाचणार आहे. आणि त्याचबरोबर मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे आलोक आराध्य साहेबांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्या कृतिशील पाठिंब्यामुळे हे खंडपीठ लवकर मार्गी लागलं. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. आणि आमच्या देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री काळात काही वेळा माझ्याकडे देखील फोन आले, बा आंदोलन सुरू आहे वकिलांचं. उदय सामंत म्हणाले तिकडे काहीतरी गडबड होईल, मग असं तुम्ही सांगितलं. आता आमचं सरकार संवेदनशील आहे त्यामुळे म्हणाल बाबा अरे लवकर करून टाकूया तिकडे. आणि आज त्याची सुरुवात आमच्या देवेंद्रजींच्या आणि आमच्या टीमच्या काळात होती आहे. हे देखील आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आज कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील 4700 वकील आणि मला वाटतं राजकीय कार्यक्रमांपेक्षा या कार्यक्रमाला एवढी गर्दी पहिल्यांदा आम्ही पाहिली आहे. एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा आणि जे काय उत्साह पाहायला मिळतोय तो वेगळंच काहीतरी बोलून जातोय. आणि म्हणून हजारो खटले, 500-600 किलोमीटर अंतरावर असलेले हजारो पक्षकार यांच्याशी या खंडपीठाचा संबंध येणार आहे. आणि जवळपास 6 लाख प्रलंबित प्रकरणांचा निपटारा इथं होईल. पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या कोर्टातील कामकाजासाठी वारंवार मुंबईला जावं लागणार नाही. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो या ठिकाणी वेळ वाचेल आणि आता न्याय प्रक्रिया
अधिक वेगवान होईल, पक्षकारांचा वेळ आणि खर्च वाचेल, शासकीय यंत्रणेवरचा भार कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य पक्षकारांना वेळेत न्याय मिळेल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या प्रलंबित ज्या काही खटले आहेत त्याच्यामध्ये न्याय तर मिळेलच आणि शेवटी न्यायालय ही पक्षकारांच्या सोयीसाठी असतात. अशा वेळी कायद्याची विकसित पद्धत अथवा प्रशासनाची चौकट महत्त्वाची नसते. आणि म्हणून मगाशी काम सगळं बघत असताना आपण जे जुनं न्यायालय आहे तसंच हेरिटेज त्याचा लूक ठेवणं आणि कोर्टाच्या इमारतीचं काम देखील अतिशय उत्तम झालं. आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आमचे शिवेंद्र बाबा आणि त्यांच्या टीमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो, कारण अतिशय उत्तम दर्जाचं काम या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आणि आता त्याचं सातत्य आपल्याला टिकवायचं आहे. आणि म्हणून न्यायालयाच्या वेगवान कामकाजासाठी अशा इमारती आवश्यक आहेत. आणि जवळपास देशात माहिती घेतली तर 5 कोटी खटले प्रलंबित आहेत. 1,80,000 खटले 30 वर्षाहून अधिक काळ प्रलंबित आहेत. मोठ्या संख्येतील प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यासाठी वर्षोनवर्षे जातील, पण गवई साहेबांनी जो काय धडाका लावलेला आहे त्यामुळे हे खटले लवकरात लवकर निकालात निघतील आणि लोकांना न्याय मिळेल. आणि मी हेही सांगतो, गवई साहेब आमच्याकडे कॅबिनेटमध्ये जेव्हा तुमच्या कोर्टाचे विषय येतात, इमारतीचे असतील नाही तर आणखी कुठलेही असतील, आम्ही एका सेकंदाचाही विलंब लावत नाही, ताबडतोब मंजूर करून टाकतो. कारण शेवटी हा न्याय सर्वसामान्य माणसाला मिळणार आहे आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर पण पाहिजे. आणि म्हणून गेल्या आपण हे सगळे जे काय गेल्या 10-11 वर्षात आपण जो काय आमूलाग्र पाहतोय आणि पक्षकाराच्या न्याय व्यवस्था दारापर्यंत ही केवळ घोषणा कागदावर न राहता ती प्रत्यक्ष अंमलात आली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील आमच्या टीमने जे काम केलं आणि आता देवेंद्रजी आणि आम्ही तेच काम त्याच वेगाने पुढे नेतोय. मला आठवतं आहे की जून 22 पासून एकूण 32 न्यायालये स्थापन झाली, त्यात 14 जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयांचा समावेश आहे. कोल्हापूरचं हे खंडपीठ देखील त्याच प्रयत्नातून या ठिकाणी उभं राहिलं. हा देखील या ठिकाणी आमच्यासाठी अभिमानाचा बाब आहे. आणि म्हणून आता मगाशी आंबेडकर म्हणत होते पालकमंत्री शेंडा पार्कमध्ये देखील जी जमीन आहे, मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये सांगतीलच. शेंडा पार्क या ठिकाणचं जे आपली 75 एकर जमीन आरक्षित केलेली आहे तो देखील न्याय मिळेल. आणि कोल्हापूर खंडपीठ सुरू झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामधले मोठ्या प्रमाणावरचे खटले कमी होतील आणि न्याय फास्ट ट्रॅकवर मिळेल. ही आपल्या सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे, ती पूर्ण होईल. आणि त्यासाठी कार्यक्षम यंत्रणा अस्तित्वात असली पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून त्यासाठी प्रयत्न करतोय. न्याय देण्यासाठी न्यायपालिका आणि न्याय यंत्रणा आहे. आणि म्हणून मुळात सर्वसामान्य दुर्बल, गोरगरीब आणि उपेक्षित घटकांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, ही भावना आपल्या सर्वांची आहे. आणि म्हणूनच त्यासाठी गवई साहेब आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये अनेक कल्याणकारी योजनाही राबवल्या आणि सर्वसामान्य शेवटच्या घटकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. उपेक्षित घटक मुख्य प्रवाहात आला पाहिजे, त्याच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून कायद्याचं राज्य टिकवणं, न्यायाचा वसा पुढं नेणं ही कुणा एकाची जबाबदारी नाही, आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आणि म्हणून न्यायव्यवस्था ही लोकांचं एक आशास्थान आहे आणि भारतीय जनतेचा न्यायव्यवस्थेवर दृढ विश्वास आहे. आणि तो विश्वास, ती आशा या नव्या खंडपीठाच्या माध्यमातून अधिक दृढ होईल
अशा प्रकारचा विश्वास बाळगतो आणि गवई साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात येतात तेव्हा तेव्हा खूप आनंद होतो. एक महाराष्ट्राचा सुपुत्र देशाच्या सर्वोच्चपदी सरन्यायाधीशपदी बसलाय याचा सार्थ अभिमान आणि आम्हाला गौरव आहे. आणि एवढ्या मोठ्या पदावर जाऊन देखील त्यांची विनयशीलता, शालीनता, नम्रता पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही. परंतु त्यांना जे जुने जुने लोक भेटतात त्यांना नावाने हाक मारतात, त्यांच्यावर फोटो काढतात. असा सरन्यायाधीश आम्ही पहिल्यांदा पाहिला आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपलं महाराष्ट्राच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदेसाहेब. खंडपीठ चळवळीच्या वेळी अनाथांचा नाथ आपल्याला का म्हणतात याची आम्हाला पुरेपूर प्रचिती आली आणि केवळ हत्तीचं बळ तुमच्या ह्या एका फोनमुळे आम्हाला मिळालं होतं याची आम्हाला पुरेपूर जाणीव आणि आठवण आहे. धन्यवाद. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आदरणीय नामदार आलोक आराधे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. कोल्हापूरकरांना माझं विनम्र नमस्कार. न्याय मिळणे जितके आवश्यक असते तितकेच आवश्यक असते तो जळत सुळप आणि सामान्य माणसाच्या आवाक्यातील असणे. म्हणून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणे हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. कोल्हापूरचा वैभवशाली इतिहासात हा क्षण नक्कीच सुवर्ण अक्षरात लिहिला जाण्यासारखा आहे. या खंडपीठाकडून अनेक ऐतिहासिक न्याय निर्णय दिले जातील आणि हे खंडपीठ कोल्हापूरकरांसाठी आणखी एक मानबिंदू ठरेल अशी माझी खात्री आहे. ऑनरेबल मिस्टर जस्टिस भूषण आर गवई, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ऑनरेबल मिस्टर Devendra Fadnavis, Chief Minister of Maharashtra, Honorable Mr. Eknath Shinde, Deputy Chief Minister of Maharashtra, dignitaries on the dais, my esteemed colleagues, ladies and gentlemen, members of legal fraternity. I stand before you with immense pride and gratitude on the historic occasion of inauguration of Circuit Bench of Bombay High Court at Kolhapur. The princely state of Kolhapur, which had a High Court and a Supreme Court, as well merged with the state of Mumbai in 1947. For decades, litigants from Kolhapur and adjoining districts were compelled to travel long distances to Mumbai. The journey was not merely physical, but imposed significant financial burden, loss of time, particularly for those from rural and economically weaker backgrounds. From tomorrow onwards, justice will begin to be delivered at Kolhapur, a milestone that marks the culmination of demand for a circuit bench at Kolhapur for 4 decades. The establishment of circuit bench at Kolhapur represents judiciary's commitment to access to justice. It is a constitutional response to the reality. The circuit bench will operate from the renovated district court building and 2 adjoining buildings which have been inaugurated by Honorable the Chief Justice of India. We are beginning a new chapter in the history of Bombay High Court. The members of the bar, especially younger members of the bar, would now find opportunities to argue matters before the High Court which would strengthen the local bar. On this joyous occasion, let us all, the stakeholders of justice administration system, resolve to work tirelessly to uphold the prestige and sanctity of the High Court of Bombay, an institution steeped in discipline, decorum, and dedicated to justice. Today, we are not just
inaugurating a court, but inaugurating justice, dignity and hope for millions in Western Maharashtra and Konkan belt. We all would make an endeavor to ensure that speedy justice becomes not only a promise, but a lived reality in Kolhapur. I take this opportunity to express my gratitude to Honorable the Chief Justice of India, Mr. Justice Bhushan Ramakrishna Gavai, without whose support and guidance the circuit bench at Kolhapur would not have been a reality. The state government has lived up to its constitutional mandate under Article 39A of the Constitution. I also extend my gratitude to Honorable the Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis, and Government of Maharashtra for their swift response in providing infrastructure and all other facilities for making the circuit bench at Kolhapur functional in such a short span of time. I would be failing in my duty if I do not acknowledge the contribution of Mr. Justice Mohit Shah, former Chief Justice of Bombay High Court, my esteemed colleagues on the bench, especially the judges of Administrative Committee, the Administrative Judge of Circuit Bench at Kolhapur, Mr. Justice Makarand Karnik, Mr. Samir Atkar, Registrar General and his team, Mr. Vilas Gaikwad, Joint Secretary, Law and Judiciary Department of State of Maharashtra, and Mr. Atul Chavan, Chief Engineer, Pune Division, and his team, and all other officers of the state government in making the dream of Circuit Bench of Bombay High Court at Kolhapur a reality. The inauguration of the Circuit Bench is a testament to our belief that justice must be real, reasonable, and relevant. May the Circuit Bench of Bombay High Court at Kolhapur stand as a beacon of fairness, efficiency, and integrity. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you, Lordship. आजच्या ह्या ऐतिहासिक उद्घाटनाच्या निमित्ताने काही महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सत्कार आणि गौरव होत आहे. प्रथमतः ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा यांचा सत्कार आणि गौरव, तसंच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध केलेल्या नोट्सचं अनावरण हे करण्यात येत आहे. याकरिता ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा या मस्क्युलर डिस्ट्रॉफी ह्या आजाराने ग्रासलेल्या असल्याने सन्माननीय आदरणीय भूषण गवई साहेब हे स्वतः डायसवरून खाली येऊन त्यांचं सत्कार आणि त्यांच्या पुस्तकांचं अनावरण करत आहेत. बाकीच्या डिग्नेटरीजनी वरती डायसवर राहावं अशी मी त्यांना विनंती करतो. इचलकरंजी येथील ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा यांचं जीवन म्हणजे लढण्याची जिद्द. तरुण वयात असाध्य अशा मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजारानं त्यांचं शरीराच्या संपूर्ण हालचाली बंद झाल्या आणि त्या पूर्णतः विकलांग झाल्या. पण त्यांनी हार मानली नाही. शिवाजी विद्यापीठातून LLM आणि LLB ह्या दोन्ही परीक्षांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं. सेट आणि नेटची परीक्षाही त्या अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाल्या. शरीर अधिकाधिक दुर्बल होत असतानाही शिवाजी विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचं काम सुरू केलं. पुढे LLB, CA आणि CS ह्या विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लासेस त्यांनी सुरू केले. त्यांचे अनेक विद्यार्थी यशस्वी वकील, यशस्वी न्यायाधीश, CA आणि CS आहेत. आता या संपूर्ण त्यांचं शरीर पूर्णपणे बंद झालेलं आहे. त्यांनी हालचाल पूर्णपणे बंद केलेली आहे. असं असतानाही LLBच्या विद्यार्थ्यांसाठी 40पेक्षा अधिक विषयांच्या नोट्स त्यांनी तयार केल्या. बार काउन्सिलने त्याची दखल घेतली आणि आजच्या ह्या आनंद सोहळ्यामध्ये त्यांच्या गौरवाबरोबरच त्यांच्या नोट्सचंही प्रकाशन आदरणीय नामदार सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्या शुभ हस्ते आम्हाला प्रसिद्ध करताना अतिशय आनंद होत आहे. त्या नोट्स लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, लॉ ऑफ टॉर्ट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट पार्ट 1, फॅमिली लॉ पार्ट 1, कॉन्स्टिट्यूशनल लॉ पार्ट 1 अशा प्रकारच्या असून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत.
मी आदरणीय गवई साहेबांचं आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो की त्यांनी स्वतः डायसवरून जाऊन ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा यांचा सन्मान आणि गौरव केलेला आहे. या सत्काराबरोबरच अनिकेत कसबेकर यांना विनंती करतो की त्यांनी लगेच डायसवरती यायचंय. अनिकेत जाधव कसबेकर. धन्यवाद साहेब. मी पुन्हा एकदा भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बांधकाम व्यावसायिक श्री अनिकेत जाधव कसबेकर यांचा शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान आणि सत्कार करावा. श्री अनिकेत जाधव कसबेकर हे कोल्हापुरातील एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक असून अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी राधाबाई बिल्डिंग आणि अन्य 2 इमारती खंडपीठासाठी सज्ज केल्या. दर्जेदार बांधकाम करत असतानाच दोन्ही वास्तूंचा ऐतिहासिक मूल्य आणि वारसा त्यांनी जपला जाईल याची पुरेपूर दक्षता घेतली. त्यांचा सत्कार करत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कोल्हापूरचे सुपुत्र अनिकेत जाधव कसबेकर. त्यानंतर मी विलास गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. मी भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र शासनाचे विधी व न्याय विभागाचे सहसचिव श्री विलास गायकवाड यांचा शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचे सहसचिव असलेले श्री विलास गायकवाड यांचा सत्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. विधी व न्याय विभागामध्ये काम करत असताना कोल्हापूर खंडपीठासाठी शासन स्तरावर अत्यंत तत्परतेने कारवाई पूर्ण केली. त्यामुळे निधी संकलनाचे काम फार मोठे झाले. महाराष्ट्र शासन आणि उच्च न्यायालय यांच्यामध्ये मोठा दुवा साहेब बनले. त्यानंतर अतुल चव्हाण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे. मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की श्री अतुल चव्हाण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार आणि सन्मान करावा. अतुल चव्हाण हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक विभागाचे मुख्य अभियंता आहेत. अत्यंत कमी कालावधीमध्ये राधाबाई बिल्डिंग आणि 2 इमारती त्यांनी खंडपीठासाठी सज्ज केल्या आणि दर्जेदार बांधकाम करत असताना ऐतिहासिक मूल्य देखील जपले. यापुढचा सत्कार आहे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे साहेबांचा. मी भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कोल्हापूरचे तरुण तडफदार जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांचा शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान आणि सत्कार करावा. मूळ सातारा जिल्ह्यातील आणि कराड तालुक्यातील असलेले अमोल येडगे साहेब 2014च्या IAS बॅचचे आहेत. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना साहेबांनी UPSC पास केली. अत्यंत तरुण तडफदार त्यांचं व्यक्तिमत्व आहे. खंडपीठाच्या उभारणीमध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा साहेबांनी सक्रियपणे राबवली. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे जेवढे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. म्हणून आजचा सत्कार हा संपूर्ण कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा सत्कार आहे. के मंजुलक्ष्मी प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका मॅडम 2013च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. माननीय गवई साहेबांना विनंती करतो की त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. मॅडमनी खंडपीठासाठी अत्यंत सक्रियपणे कोल्हापूर महानगरपालिकेची यंत्रणा राबवली आणि या सत्काराच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेचे विशेष आभार आम्हाला मानत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. न्यायमूर्ती
न्यायमूर्ती TV नलवडे साहेबांचा पुढील सत्कार आहे. मी भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आलोक आराधे साहेब, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो की मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती TV नलवडे साहेब यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करावा. न्यायमूर्ती TV नलवडे साहेब म्हणजे तानाजी विश्वासराव नलवडे हे कोल्हापूरचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण कोल्हापुरात झालं. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी LLB आणि LLM पहिले येण्याचा मान मिळवला. अगदी आजपासून बरोबर 40 वर्षापूर्वी 1985 साली वसंतराव पाटील या राज्याचे मुख्यमंत्री असताना साहेबांनी आणि त्यांचे मित्र ॲडव्होकेट विलास काळे यांनी खंडपीठाची पहिल्यांदा रिप्रेझेंटेशन सादर केलं आणि त्यानंतर साहेब कोल्हापुरातून जिल्हा न्यायाधीश झाले. पुढे 2011 ते 2021 या कालखंडामध्ये साहेब मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनल्यावर देखील साहेबांनी कोल्हापूर खंडपीठासाठी पूर्णतः प्रयत्न सुरू ठेवले आणि पाठपुरावा सुरू ठेवला. पुढे जस्टिस रणजित मोरे, आदरणीय मोरे साहेब, निवृत्त न्यायाधीश आदरणीय मोरे साहेब यांचा शाल त्रिफळ आणि सन्मान करावा अशी मी विनंती आदरणीय गवई साहेबांना करतो. रणजित वसंतराव मोरे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील निमसोड गावचे आहेत. 2006 ते 2020 या कालखंडात रणजित मोरे साहेब मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून ते सेवानिवृत्त झाले. सध्या ते कॅटचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. खंडपीठाच्या चळवळीत त्यांचं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभलं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सत्कार आहे जस्टिस मोहित शहा साहेबांचा. माझी खूपच इच्छा होती की कोल्हापूरमध्ये मुंबई हायकोर्टची खंडपीठ होली पाहिजे. पर ते वक्ती अगस्त 2015 में न्यायमूर्ति की संख्या बाहर कमी होती. तर फिर भी मैंने सोचा कि मेरे बाद में आने वाले जो मुख्य न्यायमूर्ति है वो कोल्हापुर में खंडपीठ बना सके, इसलिए मैंने एक ऐसा रिपोर्ट किया कि कोल्हापुर में खंडपीठ होनी ही चाहिए. लेकिन जब मैं रिटायर हुआ तो मुझे बहुत दुख हुआ था कि मैं एक नोटिफिकेशन नहीं इश्यू कर पाया. इसलिए मुझे ऐसा लगा कि मेरे दिल का एक टुकड़ा मर गया है. मेरे रिटायरमेंट के बाद जो कुछ हुआ उसके लिए मैं किसी को दोष देना नहीं चाहता हूँ. लेकिन आज मुझे लगता है कि भूषण गवाई साहब और आलोक आधारे साहब ने मेरा वो हृदय का हिस्सा वापस जिंदा कर दिया है. थैंक यू. जून 2010 ते सप्टेंबर 2015 या कालावधीत न्यायमूर्ती मोहित शाह साहेब मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुख्य न्यायाधीश होते. दिनांक 8 सप्टेंबर 2015 साहेब सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर साहेबांनी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर खंडपीठाला अनुकूलता दर्शवणारा रिपोर्ट सादर केला. साहेब लिहितात, आय मस्ट ऑल्सो मेक इट क्लिअर दॅट आय एम डिमिटिंग द ऑफिस ऑफ द चीफ जस्टिस टुनाइट, बट आय एम ऑफ द व्ह्यू दॅट सब्जेक्ट टू द फुलफिलमेंट ऑफ सर्टेन कंडिशन्स सर्किट बेंच कॅन बी एस्टॅब्लिश ॲट कोल्हापूर अँड नो अदर प्लेस. आणि त्यानंतर अशा प्रकारे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, त्याच्या बहिणाबाईंच्या अभंगामध्ये बदल करूया आणि म्हणूया शहा साहेबांनी रचिला पाया, गवई साहेबांनी केला कळस. त्यानंतर पुढचा सत्कार आहे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक. आदरणीय न्यायमूर्ती मकरंद कर्णिक साहेबांचा सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे 2016 मार्च 16 मध्ये साहेब अतिरिक्त न्यायाधीश बनले. यापूर्वी साहेबांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. कोल्हापूर खंडपीठाच्या उभारणीमध्ये साहेबांची विशेष जबाबदारी घेण्यात आली होती. अथक परिश्रम आणि दिवसरात्र मेहनत करून 9 जुलै 2025 रोजी श्रीदेवी महालक्ष्मीचा देवीचा आशीर्वाद घेऊन साहेबांनी कोल्हापूर खंडपीठाची मोहीम सुरू केली आणि प्रत्यक्ष निर्मिती सुरू झाली आणि त्यानंतर आज ती पूर्णत्वास गेलेली आहे. या काळात साहेबांचे अनेकदा मुंबई कोल्हापूर दौरे झाले. वकील, पक्षकार आणि न्यायाधीश यांच्या सोयीसुविधांकडे साहेबांनी बारकाईने लक्ष दिले आणि खऱ्या अर्थानं खंडपीठाचं शिवधनुष्य साहेबांनी खऱ्या अर्थानं उचललं आणि त्यामुळे यांचं योगदान 6 जिल्हे कधीही विसरू शकणार नाहीत. झालं. आता सत्काराचा कार्यक्रम संपलेला असून त्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा सत्कार करण्याचा
करण्याची विनंती मी ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे, ऑडिटर कोल्हापूर जिल्हा वकील संघटना, ॲडव्होकेट दीपक कदम, सचिव सांगली जिल्हा वकील संघटना, ॲडव्होकेट धनाजी शेलार, सचिव सातारा जिल्हा वकील संघटना, ॲडव्होकेट यतीश खानोलकर, सचिव सिंधू जिल्हा वकील संघटना, ॲडव्होकेट निलिमा गावडे, उपाध्यक्ष सिंधू जिल्हा वकील संघटना, ॲडव्होकेट राजू शेख, अध्यक्ष मंगळवेढा वकील संघटना, ॲडव्होकेट सूरज भोसले आणि ॲडव्होकेट अमोल सामंत यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. ठाणे ही जरी साहेबांची कर्मभूमी असली तरी 6 जिल्ह्यापैकी मूळचे साहेब साताऱ्याचे आहेत. मुख्यमंत्री असताना साहेबांनी खंडपीठाला जाहीर पाठिंबा दिला आणि त्यामुळेच वकिलांच्या एका सभेमध्ये उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब आणि ॲडव्होकेट संग्राम देसाई यांच्या माध्यमातून स्पीकर फोनवर साहेबांनी वकिलांशी संवाद साधून खंडपीठाचं आश्वासन दिलं आणि ते त्यांनी पाळलं देखील. यामुळे ह्या चळवळीला फार मोठं बळ प्राप्त झालं. साहेबांचा सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. त्यानंतर पुढील सत्कार आहे माननीय मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे साहेब. मी ॲडव्होकेट तुकाराम पाडेकर, उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा वकील संघटना, ॲडव्होकेट महावीर गायकवाड, उपाध्यक्ष सांगली जिल्हा वकील संघटना, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर नलवडे, उपाध्यक्ष सातारा जिल्हा वकील संघटना, ॲडव्होकेट विवेक माणकुलकर, उपाध्यक्ष सिंदूर जिल्हा वकील संघटना, ॲडव्होकेट M.N. ढाले, सांगोला वकील संघटना, ॲडव्होकेट मनोज पाटील, सचिव कोल्हापूर जिल्हा वकील संघटना, ॲडव्होकेट सौ मोहिनी देव, अध्यक्ष माळशिरस वकील संघटना यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे साहेब यांचा स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. मुंबई उच्च न्यायालयाचे 48वे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोक आराधे साहेब यांनी 21 जानेवारीला कार्यभार स्वीकारला आणि त्यानंतर खंडपीठासाठी त्यांनी अनुकूलता दर्शवणारा अहवाल दिला आणि त्यानंतर साहेबांची भूमिका ही फार मोठी होती. 1 ऑगस्टला ऐतिहासिक नोटिफिकेशन करून त्याचा पुरावा आहे. त्यामुळं साहेबांचा सत्कार करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्यानंतर पुढील सत्कार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य सर्वश्री ॲडव्होकेट संग्राम देसाई, ॲडव्होकेट वसंतराव भोसले, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विवेक घाडगे यांना विनंती करतो की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र सविता गंगाधरराव फडणवीस यांचा शाल, मानचिन्ह, पुष्पगुच्छ तसेच माधुरी काजवे लिखित माय लॉर्ड हे पुस्तक देऊन सत्कार करावा आणि सन्मान करावा. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थितप्रज्ञ संयमी, सर्वत्र जो अनासक्त असे, बरे वाईट लाभता, न उल्हासे न संतापे, त्याची प्रज्ञा स्थिरावली. साहेब जरी राजकारणी असले तरी स्वतः वकील आहेत. सन 1998 मध्ये नागपूर विद्यापीठातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजमधून साहेबांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यामुळे वकील आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यामध्ये एक अतूट नातं आहे. कोल्हापूर खंडपीठाच्या निर्मितीसाठी साहेबांनी भरीव योगदान दिलं आणि 6 जिल्ह्यातील 1.5 कोटी जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा ओळखून साहेबांनी महाराष्ट्र शासन पूर्णतः सज्ज केलं. साहेब वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात आणि म्हणूनच ते सतत यशस्वी आणि विजेते होतात असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आता मी आदरणीय कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी माननीय अमोल एडगे साहेब यांना विनंती करतो की त्यांना एक महत्त्वपूर्ण घोषणा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करायची आहे. ती घोषणा साहेबांनी करावी. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व कोल्हापूरकर, मी या कार्यक्रमाला सर्वांचं स्वागत करतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कोल्हापूरच्या विकासासाठी श्री क्षेत्र आई अंबाबाई विकास आराखडा आहे, ज्योतिबा विकास आराखडा आहे, कन्व्हेन्शन सेंटर आहे, असं भरभरून दिलेलं आहे. सर्किट बेंचची मंजुरी झाल्यानंतर तात्पुरत्या इमारतीचं नूतनीकरणाचं सर्व काम सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालं आणि आता हे मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूरमधील खंडपीठ याची जी मुख्य इमारत आपली होणार आहे यासाठी जमिनीची जी आपली मागणी होती, या जमिनीसाठी शेंडा पार्क येथील 9 हेक्टर 18 ही जमीन आरोग्य विभागाची सहमती या जमिनीसाठी प्राप्त झालेली आहे आणि एकूण 68,51,18,000 एवढ्या किमतीची ही जमीन भोगाधिकार मूल्यरहित महसूलमुक्त किमतीने व कब्जा हक्काने खंडपीठाच्या इमारतीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केलेली आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना
विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या जमिनीच्या मंजुरीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायाधीश श्री आलोक आराध्य सर यांना हस्तांतरित करावा. हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि ही ऐतिहासिक घोषणा आहे. धन्यवाद येडगे साहेब. आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. मी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या आनंद सोहळ्याच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त करावेत. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि आज या अतिशय ऐतिहासिक अशा क्षणी ज्यांच्यामुळे हा इतिहास लिहिला जातो आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब, बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश श्री आलोक आराध्य साहेब, आमचे सहकारी आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, पालकमंत्री प्रकाश आंबेडकरजी, या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ न्यायाधीश श्री चंद्रशेखरजी, श्री रवींद्र घुगेजी, ज्यांच्या नेतृत्वात इथे न्यायदानाचं काम चालणार आहे ते श्री मकरंद कर्णिकजी, विशेष रूपाने मंचावर उपस्थित असलेले खासदार छत्रपती शाहू महाराज, त्याचप्रमाणे माननीय न्यायमूर्ती महेश सोनकजी, श्रीमती भारती डांगरेजी, श्री मनीष पुतळेजी, श्री अनिल किल्लोरजी, श्री शिवकुमार डिगेजी, त्याचप्रमाणे श्रीमती शर्मिला देशमुख, श्री श्याम चांडक, श्री SB चपळगावकर, श्री गौतम अंकड, आमचे AG श्री वीरेंद्र सराफ, श्री अनिल सिंग, या संपूर्ण प्रक्रियेत ज्यांनी अतिशय मोलाचा सहभाग दिला ते ॲडव्होकेट संग्राम देसाई, ॲडव्होकेट वसंतराव भोसले, ॲडव्होकेट विवेक घाडगे, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, त्याचप्रमाणे श्री ॲडव्होकेट अमोल सावंत, श्री विजयराव पाटील. या कार्यक्रमाकरता विशेष रूपाने उपस्थित असलेले आमचे मंत्रिमंडळातील सहकारी चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफजी, उदय सामंतजी, शिवेंद्रराजे भोसलेजी, जयकुमार गोरेजी, नितेश राणेजी, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय आमदार, खासदार, सर्व आजी माजी न्यायमूर्ती, सर्व ज्येष्ठ वकील आणि उपस्थित कोल्हापूरकर भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर कोल्हापूरमध्ये एक नवीन इतिहास रचला जातोय आणि मला अतिशय आनंद आहे की या ऐतिहासिक क्षणाचा साक्षी होण्याची संधी या ठिकाणी मला देखील लाभली आणि म्हणून मी देखील खरं म्हणजे आपल्या सर्वांचं मनापासून आपले आभार मानतो. आणि हे खरंच आहे की आज माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचा संकल्प आणि त्यांचा दृढ निश्चय की कोल्हापूरला सर्किट बेंच झालंच पाहिजे, हा दृढ निश्चय आणि त्याला त्याच प्रकारचा प्रतिसाद देणारे आपले मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब यांचं मी खूप मनापासून या ठिकाणी
आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की हा इतिहास आज या ठिकाणी तुम्ही लिहिलाय. खरं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की या इतिहासाचं साक्षीदार होण्याचा आम्हाला संधी लाभली आणि या इतिहासामध्ये शिंदे साहेब असतील, आम्ही सगळे असू, छोटा छोटा वाटा देखील आम्हाला त्या ठिकाणी उचलता आला, याचं मला समाधान आहे. मला आठवतं की मोहित शाह साहेबांनी आता सांगितलं, खरं म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा आपण 12 मे 2015ला एक त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये अशा प्रकारचं सर्किट बेंच असावं असा कॅबिनेटचा ठराव केला होता. आणि त्याच्याही पूर्वी इथे कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पुढारीच्या कार्यक्रमाला आले होते, बाळासाहेब जाधव त्या ठिकाणी होते आणि बाळासाहेबांनी मोदीजींसमोरच मागणी केली की आम्हाला सर्किट बेंच हवा. आणि त्यानंतर आम्ही एकत्रित असताना ते असं म्हणाले की सगळ्या कोल्हापूरकरांची मागणी आहे. मोदीजी म्हणाले हे तर इथल्या हायकोर्टाला आणि इथल्या सरकारला ठरवायचं आहे, सरकारने त्या संदर्भात निर्णय घ्यावा. पण मला आनंद आहे की त्यानंतर आम्ही कॅबिनेटमध्ये हा विषय घेतला, कॅबिनेटची मान्यता घेतली आणि हा विषय मान्य करून आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे पाठवला. त्यानंतर काय घडलं हे मोहित शाह साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. पण तो इतिहास आपण जरी बाजूला ठेवला तरी पुन्हा मला आठवतं की 2018 साली आमच्या चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये एक कोल्हापूरचं मोठं शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं. त्याच्यामध्ये ND पाटील साहेब होते, बाळासाहेब होते, शाहू महाराज स्वतः त्याच्यामध्ये होते, संभाजीराजे तुम्ही होतात, अमल माडिक तुम्ही होतात, या ठिकाणी बंटीसाहेब तुम्ही होतात, सगळे अनेक इथले सगळे क्षीरसागरजी तुम्ही होतात, असे सगळे लोक या ठिकाणी आले आणि त्यांनी हे सांगितलं की पुन्हा एकदा तुम्ही हायकोर्टालाही विनंती करा, आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहोत आणि माननीय उच्च न्यायालयाला तुम्ही सरकारच्या वतीनं यापूर्वी जो तुम्ही ठराव पाठवला त्या ठरावात तुम्ही लिहिलं की कोल्हापूरला सर्किट बेंच करावा आणि पुण्याचाही विचार करावा. असं नाही तर निसंदिग्ध फक्त कोल्हापूरचा उल्लेख असलेलं पत्र हे त्या ठिकाणी गेलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती या शिष्टमंडळाने केली. आणि चंद्रकांत दादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आणि निसंदिग्ध केवळ कोल्हापूरमध्येच सर्किट बेंच करावा अशा प्रकारचं पत्र हे आपण 18 फेब्रुवारी 2018ला त्या ठिकाणी लिहिलं. त्यानंतर हा पुन्हा पाठपुरावा सुरू होता. आम्हाला माननीय उच्च न्यायालयाकडनं त्या ठिकाणी विचारणा झाली की ठीक आहे, आम्ही जर हा विचार केला तर तुम्ही त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला राज्य सरकारची तयारी आहे का. आणि मग मला आठवतं की 19 जानेवारी 2019ला आम्ही पुन्हा पत्र पाठवलं आणि त्यावेळी आज ज्या जागेचं हस्तांतरण आपण केलं आहे ही जागा आणि 100 कोटी रुपये हे आम्ही देणार अशा प्रकारचा त्या ठिकाणी आम्ही घोषणा केली आणि ते आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे पाठवलं. पण एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी मान्य केली पाहिजे की या सगळ्या गोष्टी जरी होत होत्या तरी सर्किट बेंचचा काही थांगपत्ता लागत नव्हता. सर्किट बेंच बनण्याकरता गवई साहेबांनी पुढाकार घेतला आणि गवई साहेबांनी ठरवलं. गवई साहेबांनी आमच्याशी चर्चा केली. मला गवई साहेब म्हणाले की कोल्हापूरची मागणी योग्य आहे. इतक्या दुरून लोकांना मुंबईला जाणं, त्याचा खर्च, राहण्याची व्यवस्था नाही. कोकणातनं लोक चालले आहेत, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली सगळीकडनं लोक चाललेले आहेत. ही सगळी व्यवस्था ही काही योग्य नाही आहे. खरं जर कोणाचा या संदर्भात अधिकार असेल तर तो कोल्हापूरचा आहे आणि कोल्हापूरला हा सर्किट बेंच केलाच पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्यांनी जाहीर त्या ठिकाणी सांगितलं, ही भूमिका घेतली की अशा प्रकारचा बेंच झाला पाहिजे. आम्ही पण त्यांना सांगितलं की आमची तयारी आहे
आणि आमचंही मत आहे की अशा प्रकारचा बेंच त्या ठिकाणी झाला पाहिजे. आता एकदा त्यांनी हे ठरवल्यानंतर त्यांनी दुसरं काम काय केलं, इकडे नंतर जाहीर केलं, पण त्यांनी तारीखही ठरवून टाकली. त्यांनी तारीख ठरवली 15 ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी, 16 किंवा 17 या दिवशी या सर्किट बेंचचं उद्घाटन करायचं आहे. आता तुम्ही रिव्हर्स वर्किंग सुरू करा. आणि आराध्य साहेबांना देखील त्यांनी सांगितलं आता रिव्हर्स वर्किंग सुरू करा. ते मी आराध्य साहेब आम्ही खूप चर्चा करून हे कसं करता येईल या संदर्भातला आम्ही त्याचा विचार केला. आणि म्हणूनच संग्राम देसाई साहेब तुम्ही जे सांगितलं की त्यांनी मागणी केली आणि मी त्या मागणीवर काहीच बोललो नाही, त्यांच्या कानात सांगितलं. आमचे सगळे कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी माझ्याकडे यायचे, शिंदे साहेबांकडे जायचे आणि आम्हाला म्हणायचे की बेंचचं काय होणार आहे. आम्ही त्यांना सांगायचो होणार आहे पण आत्ता जाहीर करू नका, अनेक वेळा लवकर जाहीर केलं तर माशी शिंकते, त्यामुळे आता सगळ्या गोष्टी या लाईनीत आहेत. गवई साहेबांनी मनावर घेतलाय आम्ही कुठली घोषणा करणार नाही, थेट आपण त्या ठिकाणी हा बेंचच निर्माण करू. आणि त्यानंतर मला अतिशय या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की गवई साहेबांनी सगळं शेड्यूल फायनल केलं आणि मग सांगितलं आधीच जागा वगैरे बघून ठेवा, जागा ठीक आहे की नाही, जागा वगैरे आधी पाहिली आणि मग त्याच्यानंतर ही जागा परिवर्तित होऊ शकते हे लक्षात घेतल्यानंतर त्या ठिकाणी माननीय आमच्या मुख्य न्यायमूर्ती महोदयांनी आम्हाला पत्र लिहिलं. आणि ते पत्र आल्याबरोबर संध्याकाळी गवई साहेबांचा फोन आला की पत्र आलेलं आहे लवकर उत्तर द्या, नाही तर त्याला तुम्ही वेळ लावला तर परत आपली डेडलाईन चुकेल. मग मी लगेच माननीय गव्हर्नर साहेबांच्या घरी गेलो आणि गव्हर्नर साहेबांना सांगितलं तुमचं पत्र त्या ठिकाणी जावं लागतं, गव्हर्नर साहेब आपण तात्काळ याला उत्तर द्या. आणि सकाळी पत्र आलं आणि संध्याकाळी गव्हर्नर साहेबांनी त्याला उत्तर पाठवलं की आमचं शासन हे करण्याकरता तयार आहे. आणि मग इथल्या बांधकामाचा विषय होता, याला परिवर्तित करायचं होतं. मी विशेष अभिनंदन करेन आमचे PWD विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं आणि अतुल चव्हाण जे आमचे इथले मुख्य अभियंता आहेत त्यांचं. यांनी हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलं आणि अर्थातच कर्णिक साहेबांचं आणि आराध्य साहेबांचं तर मार्गदर्शन होतंच, पण दिल्लीला बसून गवई साहेबांचं डे टू डे मार्गदर्शन होतं. किती काम झालं, काय काम झालं, काम होतं आहे की नाही, पूर्ण होणार आहे की नाही, कुठे अडकलं आहे का. मला असं वाटतं की हे अतिशय रेअर आहे की इतक्या उच्च स्थानावर बसलेल्या व्यक्तीने मायन्युटेस्ट डिटेल काय झालं आहे काय नाही आहे याचा खूप पाठपुरावा केला. आणि अर्थात आमची वकील मंडळी तर एकही दिवस शांत बसली नाही. या सगळ्या आमच्या वकिलांचे जे नेते होते हे 24 तास याचा पाठपुरावा करत होते. आणि मला असं वाटतं की इतक्या कमी वेळामध्ये, अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर काम आमच्या PWDच्या टीमने या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं इथले जिल्हाधिकारी असतील, मनपा आयुक्त असतील, यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण आज त्यांच्या सगळ्यांच्या कामामुळे महाराष्ट्र सरकारची मान सरन्यायाधीशांसमोर उंच झालेली आहे. म्हणून त्यांचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आता एक शब्द अजून देतो की आम्ही या ठिकाणी जमीन आज हस्तांतरित केली आहे. नुसतं जमीन हस्तांतरित करून आम्ही थांबणार नाही, लवकरात लवकर याचा आराखडा तयार करून कर्णिक साहेब आपण आणि सरन्यायाधीश महोदय जेवढ्या लवकर तो आराखडा आम्हाला देतील तेवढ्या लवकर इथल्या सर्किट बेंचच्या नवीन इमारतीचं बांधकाम देखील आम्ही सुरू करू. अतिशय चांगली अशा प्रकारची इमारत ही या ठिकाणी सर्किट बेंचची निश्चितपणे आम्ही करणार आहोत. आणि एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की केवळ एक उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच या ठिकाणी आलेलं नाही, तर एक कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचं दालन या एका सर्किट बेंचने उघडलेलं आहे. कारण
आता कोल्हापूर हे सेंटर स्टेजवर आलंय. आता जवळपास आपले जे आजूबाजूचे जिल्हे आहेत, पुणे विभागातले पुणे वगळता आणि तिकडे कोकणातले 2 जिल्हे, इथल्या लोकांचं केंद्र हे आता कोल्हापूर झालं आहे. आणि कोल्हापूरचा इतिहास तर आपल्याला माहिती आहे. मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं 1931 साली राजाराम महाराजांनी या ठिकाणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आणलं होतं आणि ज्या ठिकाणी ते कोर्ट होतं त्याच ठिकाणी आता आपलं कोर्ट नव्याने सुरू झालेलं आहे, त्याच इमारतीत सुरू झालेलं आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या इतिहासाला साजेश अशा प्रकारचे कार्य यापुढे देखील आम्ही निश्चितपणे राज्य सरकारच्या वतीनं करत राहू. आणि सामान्य माणसाला न्याय मिळण्याकरता ज्या ज्या गोष्टी करायची आवश्यकता आहे, हे खरंच आहे की शिंदे साहेबांनी ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते आणि मी विधी व न्यायमंत्री होतो, आम्ही रेकॉर्ड अशा प्रकारच्या बांधकामांना त्या काळामध्ये मान्यता दिली. आणि आताही जेवढे आपल्याकडे या ठिकाणी कोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासोबत आपण एक ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्टचा विषय देखील या ठिकाणी मांडलेला आहे. तो सकारात्मकतेनं आमच्या समोर आहे. त्याच्यावर आम्ही योग्य निर्णय हा लवकरात लवकर करू, हा देखील विश्वास मी आपल्याला देतो. आणि आपल्या ज्या संस्था उभ्या करायच्या आहेत त्याला जी काही आर्थिक मदत करायची आहे ती निश्चितपणे आपलं सरकार करेल. कारण या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून न्यायदानाच्या संदर्भात उत्तम अशा प्रकारची व्यवस्था ही उभी राहणार आहे, मानव संसाधन उभं राहणार आहे. आणि म्हणून निश्चितपणे त्यालाही जी काही मदत करता येईल ती आम्ही करू. मी पुन्हा एकदा या ठिकाणी 50 वर्षाचा लढा, 1974 साली सुरू झालेला लढा 50 वर्षानंतर आज या ठिकाणी पूर्ण झाला. आणि तो पूर्ण करत असताना ज्यांनी हे शिवधनुष्य पेललं ते भारताचे सरन्यायाधीश माननीय गवई साहेबांचं संपूर्ण कोल्हापूरकरांच्या वतीनं आणि या सर्किट बेंचमध्ये येणाऱ्या सगळ्या जिल्ह्यांच्या माध्यमातून खूप खूप त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. सरन्यायाधीश गवई साहेब आणि फडणवीस साहेब यांच्यामध्ये एक कॉमन धागा आहे. दोघेही नागपूरकर आहेत आणि या नागपूरकरांचं ऋण कोल्हापूरसह हे 6 जिल्हे कधीही विसरणार नाहीत. आणि त्यामुळं आम्हाला या अशा द्वेष्ट्या मुख्यमंत्र्यांचा निश्चितच अभिमान आहे. मी यापुढे आयोजकांना विनंती करतो की त्यांनी भारताचे 52वे सरन्यायाधीश, राज्याचे भूमिपुत्र, देशाचा गौरव आणि महाराष्ट्राचे भूषण असलेले आदरणीय गवई साहेबांची खंडपीठासाठी जी काही योगदान दिलं त्याबद्दल आढावा घेणारी चित्रफीत आता सादर करावी. न्यायाचे शिल्पकार माननीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन. 40 वर्ष, 2 पिढ्या आणि करोडो लोकांची एकच प्रतीक्षा. न्यायासाठी आमच्या दारात उघडणारी एक वाट. हा संघर्ष होता आमचा हक्क मिळवण्यासाठी, आमची ओळख जपण्यासाठी. लढा होता न्यायाच्या तत्वावर अढळ विश्वास ठेवून लढलेला. यतो धर्मच ततो जयाः. कारण आमची श्रद्धा होती, जिथे धर्म आहे, जिथे न्याय आहे, तिथेच विजय निश्चित आहे. आणि या विजय पथावर आमचे सारथी झालात आपण, आदरणीय सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेब. आमचा लढा अनेक वर्षांपासून सुरू होता, पण त्यात आशेचा किरण आला तो आपल्या शब्दांनी. आपण स्वतः विदर्भाचे सुपुत्र असूनही प्रादेशिक सीमांच्या पलीकडे जाऊन केवळ न्यायाच्या विशाल दृष्टिकोनातून या मागणीकडे पाहिलं. आपण सप्टेंबर 2024 मध्ये कोल्हापूर खंडपीठाची ही मागणी काळाची गरज आहे असं ठामपणे सांगितलं. हा केवळ राजकीय पाठिंबा नव्हता, तर तो न्यायाच्या विकेंद्रीकरणाचं महत्व ओळखणाऱ्या एका द्रष्ट्या कायदे पंडिताचं चिंतन होतं. आपण सांगितलं की न्याय हा केवळ श्रीमंतासाठी किंवा शहरांपुरता मर्यादित असू शकत नाही. शेवटच्या माणसापर्यंत तो पोहोचला पाहिजे. आपले हे शब्द
आमच्या लढ्यासाठी संजीवनी ठरले. आपण आमच्या मागणीला नैतिक आणि न्यायिक अधिष्ठान दिले. जेव्हा सर्किट बेंच स्थापनेची सुवार्ता आली तेव्हा ती सर्वात आधी आपल्याकडूनच मिळाली. आपण स्वतः माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना ही माहिती दिली. एका सरन्यायाधीशांनी वैयक्तिक पातळीवर घेतलेली ही दखल आमच्यासाठी ऐतिहासिक होती. या एका कृतीनं आपण केवळ एक प्रशासकीय निर्णय दिला नाही, तर आपण आमच्या 40 वर्षांच्या भावनांचा सन्मान केला. आपण दाखवून दिलं की सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती ही अगदी जमिनीवरच्या माणसाच्या वेदनेशी जोडलेली असू शकते. साहेब, आपल्या या निर्णयाचं मोल शब्दात मोजता येणार नाही. हा निर्णय म्हणजे दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातल्या पाण्याची दखल आहे. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या आई बहिणींच्या कष्टाची परतफेड आहे आणि सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा क्षण आहे. आज आपण बघतो की औरंगाबाद खंडपीठातून जे लोक, जे वकील न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाले, अतिशय मोलाचं असं कार्य करतायत. अभिमानाची बाब आहे की आता ज्या नवीन 2 लिस्ट आल्या आहेत त्यातही औरंगाबादचा वरचष्मा आहे. आणि म्हणून या प्रसंगी मी जाहीररित्या कोल्हापूर बेंचच्या मागणीला माझा पाठिंबा व्यक्त करतो. या 6 जिल्हे जे आहेत, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा, या विभागातील नागरिकांना जर खऱ्या अर्थानं न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोल्हापूर खंडपीठाची किंवा कमीत कमी सर्किट बेंचची आवश्यकता होणं अतिशय आवश्यक आहे. परोपकाराय फलन्ति वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थम मिदत् शरीरम. ज्याप्रमाणे वृक्ष दुसऱ्यासाठी फळे देतात, नद्या दुसऱ्यासाठी वाहतात, गायी दुसऱ्यांसाठी दूध देतात, त्याचप्रमाणे सज्जनांचं जीवन हे परोपकारासाठीच असतं. या श्लोकाचा अर्थ आपल्या कृतीतून प्रत्यक्षात उतरवला आहे. आपण हा श्लोक स्वतः जगला आहात. ज्या भूमीत राजर्षी शाहूंनी सामाजिक न्यायाचा पाया घातला, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचा युक्तिवाद केला, त्याच भूमीच्या न्यायाच्या परंपरेला आपण एका नव्या उंचीवर नेलं आहे. आपला निर्णय हा केवळ एक प्रशासकीय आदेश नाही, तर तो या महान वारशाचा सन्मान आहे. आपणच या ऐतिहासिक परंपरेचे खरे पाईक आहात. आदरणीय सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब आज सह्याद्रीच्या रांगा साक्षी आहेत, कृष्णा पंचगंगेच्या प्रवाह साक्षी आहेत आणि 6 जिल्ह्यातली करोडो जनता आणि हजारो विधिज्ञ आपले मनपूर्वक आभार मानित आहेत. आपण आमच्या स्वप्नाला सत्यात उतरवलं. आपणच आमचे खरे न्यायाचे शिल्पकार आहात. आपणास आमचे त्रिवार अभिवादन आणि शतशः नमन. धन्यवाद माननीय सरन्यायाधीश. आमचे ऋणानुबंध कायमचे. आजच्या ह्या ऐतिहासिक सुवर्ण दिनाच्या निमित्तानं खंडपीठ कृती समिती आणि कोल्हापूर बार असोसिएशन यांनी एक स्मरणिका प्रकाशित केली आहे. मी भारताचे आदरणीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या स्मरणिकेचं प्रकाशन करावं. ही स्मरणिका न्याय आपल्या दारी या थीमवर आधारित आहे. अत्यंत कमी वेळेत कोल्हापूरचे ॲडव्होकेट डॉक्टर संतोष शहा आणि त्यांच्या सहकार्यांनी स्मरणिकेचे काम पूर्ण केले. खंडपीठासाठी ॲडव्होकेट डॉक्टर संतोष शहा यांनी केलेले प्रेझेंटेशन फार महत्त्वपूर्ण ठरले होते. कोल्हापूरचा न्यायिक इतिहास, खंडपीठाची 4 दशकांची गाथा, त्याचप्रमाणे खंडपीठाप्रती वकिलांची जबाबदारी आणि खंडपीठामुळे 6 जिल्ह्यांचा होणारा विकास, या 4 भागामध्ये ही स्मरणिका विस्तारलेली आहे. अनेक नामवंत वकील आणि न्यायाधीश यांचे लेख त्यामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. मी सर्वांना विनंती करतो की या स्मरणिकेचं प्रकाशन सर्व मान्यवरांनी करावं.
धन्यवाद. आणि आता तो क्षण आलेला आहे ज्यामुळे आपल्या ऋणातून उतराई होण्याची संधी आपल्या सर्वांना मिळणार आहे. 6 जिल्ह्यातील सर्व वकिलांच्या वतीनं मी ॲडव्होकेट विजयराव तथा व्ही.आर. पाटील, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा वकील संघटना तथा निमंत्रक खंडपीठ कृती समिती, ॲडव्होकेट परिमल नाईक, अध्यक्ष सिंधूर जिल्हा वकील संघटना, ॲडव्होकेट अशोक वाघमोडे, अध्यक्ष सांगली जिल्हा वकील संघटना, ॲडव्होकेट सयाजी घाडगे, अध्यक्ष सातारा जिल्हा वकील संघटना, ॲडव्होकेट विलास पाटणे, अध्यक्ष रत्नागिरी वकील संघटना, ॲडव्होकेट विकास भोसले, अध्यक्ष पंढरपूर वकील संघटना, तसेच ॲडव्होकेट अमोल सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना यांना विनंती करतो की त्यांनी भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण रामचंद्र गवई साहेब यांचा शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पहार देऊन सत्कार करावा. या सत्काराप्रती छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची एक भव्य अशी मूर्ती आदरणीय सरन्यायाधीशांना भेट देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट माधुरी काजवे लिखित माय लॉर्ड हे पुस्तक देखील देण्यात येत आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की मोबाईलचे लाईट ऑन करून सर्वांनी साहेबांप्रती असलेला आपला आदर या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. धन्यवाद. साहेबांप्रती असलेला आदर हा प्रत्येक वाक्यातून आणि प्रत्येक घटनेतून व्यक्त होत आहे आणि असं करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. 6 जिल्ह्यातील 1.5 कोटी जनता साहेबांचे मनपूर्वक आभारी आहे. हे आभार कधीही न विसरणारे आहे आणि हे ऋण कधी न फिटणारे आहे. मी ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया AAWI मुंबईतर्फे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत रेडेकर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट कोळेकर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय गवई साहेबांचा भावपूर्ण सत्कार करावा. कोळेकर कोण आहे? जा. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.